नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपण ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये म्हणजे ऑल इंडियाच्या MBBS BDS मध्ये गव्हर्नमेंट 15% किंवा AIIMS जिपमर या व्यतिरिक्त डीम्ड कॉलेजेस सोडून प्रायव्हेट कॉलेजाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो अशा इतर राज्यामध्ये कोणत्याही राज्यामधील डोमिसाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन उपलब्ध असणाऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेला आपण ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारत देशाच्या एकंदरीत 16 राज्यामध्ये आपण काउन्सिलिंग करू शकतो या संदर्भात आपली सगळी चर्चा झाली होती। त्याचबरोबर एका व्हिडिओमध्ये आपण छत्तीसगडमधल्या ॲडमिशनच्या संदर्भात चर्चा केली। आज मात्र आपल्याला MBBS इन कर्नाटका या संदर्भातील सर्व इत्थंभूत इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी मी आलेलो आहे। KEA किंवा www.kea.in यावरती म्हणजे कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी नावाच्या वेबसाईटवरती आपण जाऊन आपल्याला 2,500 रुपये सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत आणि विशाखापट्टणमपासून ते राजस्थानपर्यंत असणाऱ्या संपूर्ण भारत देशातील सर्वांसाठी असणारं एकमेव राज्य जे आहे त्या राज्याला आपण कर्नाटका म्हणतो। ह्या कर्नाटक राज्यामधल्या जवळपास 26 अशा प्रकारचे टॉप एज्युकेशन देणाऱ्या संस्था आहेत की ज्या संस्थेमध्ये आपल्याला MBBS साठी ॲडमिशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी काही कॉलेजेस 150-100 अशा स्ट्रेंथमधून आहेत। त्याचबरोबर 20% ओपन फॉर ऑल सीट्ससाठी उपलब्ध आहेत। बऱ्याच वेळा या ठिकाणी सर्व कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेसची फीज म्हणजे एकूण 26 कॉलेजेस आहेत, त्यामधील काही कॉलेजेसची फीज हे खूप कमी आहे। एक्झाम्पल सेंट जॉन मेडिकल कॉलेज बँगलोर या ठिकाणी हे जे कॉलेज आहे ते ख्रिश्चन मायनॉरिटीचं कॉलेज असून त्या ठिकाणी ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी काही सीट्स अवेलेबल असतात, परंतु ओपन फॉर ऑलसाठी सुद्धा उपलब्ध असतात। या ठिकाणी अगदी मिनिमम 7 लाख रुपये एवढी फीज असते, परंतु याचं मेरिट गव्हर्नमेंटच्या आसपास राहत आहे। त्याचबरोबर एक टिपिकल असणारं एक कॉलेज आहे, त्याला आपण मधुसूदन साई मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर चिक्कबल्लापूर बँगलोर या ठिकाणी असणारं हे MBBSचं कॉलेज 2023 पासून स्थापना झालेलं कॉलेज आहे। या ठिकाणी मात्र 750 एवढी फीज आहे। याचं मेरिटसुद्धा दरम्यान 600च्या आसपास गेल्या वर्षी राहिलेलं होतं। सर्व राज्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुद्धा आपल्याला मेरिट बेसिसवरती 20% सीट्समध्ये ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमधून आपल्याला ॲडमिशन होत असतं आणि या ठिकाणी हॉस्टेल मेस आणि त्याचबरोबर संपूर्ण 4.5 वर्षाचा कोर्स अगदी 750 रुपयामध्ये होणारं अशा प्रकारचं टिपिकल मधुसूदन साई नावाच्या महाराजांचं कॉलेज असणारं मधुसूदन साई मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर चिक्कबल्लापूर बँगलोरपासून 40 किलोमीटर अंतरावर असणारं हे कॉलेज आहे। वास्तविक या ठिकाणी मात्र तुम्हाला 4.5 वर्षाच्या कोर्समध्ये संपूर्ण ॲप्रन बुक्स हॉस्टेल मेस आणि संपूर्ण एज्युकेशन टोटली फ्री आहे। कसल्याही प्रकारची फीज लागत नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी काही ऑप्शन्स आहेत की ज्या गोष्टी त्या मठाच्या संदर्भात किंवा महाराजांच्या असणाऱ्या काही रूल्स वगैरे रेग्युलेशन्स तुम्हाला 4.5 वर्ष तुम्हाला मोबाईल वापरता येत नाही, काही ड्रेसमध्ये सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याचबरोबर तुम्हाला व्यसन करता येत नाही, लग्न करता येत नाही, खूप साऱ्या काही रिस्ट्रिक्शन्स आहेत की ज्या आयडियली रिस्ट्रिक्शन्स आहेत। ह्या रिस्ट्रिक्शन्स पाळल्यानंतर आपल्याला अगदी फ्रीमध्ये MBBS करता येऊ शकणार आहे। ह्याचं मेरिटसुद्धा दरम्यान 600च्या आसपास असतं। हे सुद्धा आपण ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमधून आपण ॲडमिशन करून देण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्व गोष्टी देणार आहोत। कर्नाटका इन MBBS यामधील डिटेल इन्फॉर्मेशनमध्ये आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण 26 MBBS प्रायव्हेट किंवा ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जर आपण चर्चा करत असाल तर त्या ठिकाणी एकदम हाय टेक्नॉलॉजी हाय एज्युकेशन असणारे संपूर्ण भारत देशामधील टॉपचे प्रायव्हेट कॉलेजेस जर संपूर्ण भारत देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये असतील तर ते कर्नाटक म्हणून ओळखलं जात आहे। आपल्या महाराष्ट्रापासून अगदी बाउंड्रीवरती असणाऱ्या कर्नाटक राज्यामध्ये एकूण 26 कॉलेजेसमध्ये अदर स्टेट्ससाठी त्या ठिकाणी
मात्र 12 लाख रुपये एवढी फीज आहे. सर्व कॉलेजेसना सेम आहे का? बऱ्यापैकी 26 पैकी एक टिपिकल कॉलेज जे सेंट जॉन आहे, ज्याचं खूप मेरिट लागतं, त्याची फीज मात्र आपल्याला कमी आढळते. ते सर्वांसाठी उपलब्ध नाही. काही कॅटेगरीतल्या म्हणजे ख्रिश्चन मायनॉरिटीजसाठी त्यासाठी काही सीट्स उपलब्ध आहेत आणि ओपनसाठी सुद्धा सीट्स आहेत, परंतु ते गव्हर्नमेंटपेक्षा जास्त मेरिट लागतं. सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी यामध्ये जर आपण अभ्यास करायला गेलं तर सेंट जॉन मेडिकल कॉलेजेसमध्ये 10 सीट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण इतरांसाठी 10 सीट्स उपलब्ध आहे आणि या ठिकाणी 8,11,085 एवढे सीट्ससुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ख्रिश्चन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अदर कंट्रीतल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अदर कंट्रीमध्ये जर समजा त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सेंट जॉनमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी उपलब्धता नाही. बरेचसे रूल सेंट जॉनमध्ये थोडे वेगळे आहेत की जे रूल्स कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीपेक्षा थोडेसे डिफरंट आहे. त्याचबरोबर 1 वर्ष सर्व्हिस बॉन्ड हा कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. कर्नाटकमध्ये सर्व्हिसिंग बॉन्ड आपल्याला 1 वर्षासाठी करावा लागतो. मात्र सेंट जॉन मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर बँगलोर या ठिकाणी मात्र 2 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आपल्याला करावा लागतो. कदाचित हा सर्व्हिस बॉन्ड जर तुम्ही तोडला तर मात्र तुम्हाला 25 लाख रुपये एवढी फाईन भरावी लागते. कर्नाटक राज्यामधील टॉपचं कॉलेज या कॉलेजला म्हटलं जात आहे. त्याचबरोबर सर्व इतर कॉलेजेसमध्ये जर आपण पाहायला गेलं तर दरम्यान 12 लाख रुपये एवढी फीज आहे आणि हॉस्टेल आणि मेस मिळून एकंदरीत 1,20,000 पासून 1,50,000 त्या ठिकाणी फीज उपलब्ध आहे. या ठिकाणचा कट ऑफ गेल्या वर्षी सेकंड राऊंडमध्ये 553 एवढा होता. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची मुदत पाठीमागे 17 नंतर 24 फेब्रुवारी 2025पर्यंत होती. ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं असेल 2,500 रुपये भरून सर्वांसाठी उपलब्ध होतं. संपूर्ण भारत देशातल्या कोणत्याही डोमेसाईलचा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकत होता. ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला त्यामधील आपलं रिझल्ट लागल्यानंतर नीटचं परीक्षा होऊन रिझल्ट लागल्यानंतर त्या रिझल्टचं जे मार्कशीट आहे त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावे लागेल आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन स्लिप येईल. अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीनं होतं आहे. त्याचबरोबर त्याच राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र 1,50,000 एवढी फीज आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी कन्नड भाषा टेस्ट पण द्यावे लागते. त्याचबरोबर गडीनाड आणि हरिनाड अशा प्रकारचे 2 प्रकारच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विशेष सवलत उपलब्ध आहे. आता कर्नाटक राज्यामध्ये ॲडमिशन MBBS करण्यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची भारत देशामध्ये इच्छा असते. कारण का तर PGचे सीट्सचं संपूर्ण भारत देशामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त सीट्स असणारे कर्नाटक हे एकमेव राज्य आहे आणि कर्नाटकमध्ये तुम्ही MBBS जर केलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये कर्नाटकमध्ये PG करण्यासाठीची उपलब्धता अगदी चांगल्या पद्धतीनं जास्त उपलब्धता होते आणि पॉसिबिलिटी मात्र तुमची जास्त राहते. त्याचबरोबर गेल्या वर्षीचा कट ऑफ 553 एवढा आहे. या ठिकाणी पाठीमागे पहिल्या राऊंडमध्ये अगदी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे यांना सर्वांना चॉईस फिलिंग करण्यात आली होती. चॉईस फिलिंग केल्यानंतर व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग दिली जाते. चॉईस फिलिंग दिल्यानंतर मॉक अलॉटमेंट होते. मॉक अलॉटमेंटनंतर 2 दिवसानंतर फायनल अलॉटमेंट होते. मॉक अलॉटमेंटमध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल त्याच्या वरील कॉलेजेसमध्ये त्याचा सिक्वेन्स बदल करता येऊ शकतो, परंतु तुम्हाला मिळालेल्या कॉलेजच्या खालचं कॉलेज तुम्हाला चेंज करता येत नाही. मॉक अलॉटमेंट जवळजवळ फायनल असतं. मॉक अलॉटमेंटनंतर दुसरं अलॉटमेंट जे होतं ते मात्र फायनल होतं. त्याचबरोबर या ठिकाणी मात्र तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्ण फीजचा डिमांड ड्राफ्ट 12 लाख रुपये एवढी करावी लागते आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं. पहिल्या राऊंडचा कट ऑफ गेल्या वर्षी 611 एवढा होता. दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र 1 लाख रुपयांचा फीज भरावी लागत होती की जी फीज जी काही तुमची फीज असेल त्यामधून वजा होणार होती. म्हणजे 12 लाख रुपये फीज आहे, त्या फीजमधून आपल्याला हे 1 लाख रुपये वजा होणार होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी न भरल्यामुळे 553 एवढा कट ऑफ आला होता. परत राऊंड 3 मध्ये मात्र पूर्ण 12 लाख रुपये फीज भरण्यासाठी
उपलब्धता ठेवलेली होती, परंतु तरीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस आल्यामुळे तिकडलं मेरिट मात्र थोडंसं हायर साईडनं गेलं. कर्नाटकमध्ये MBBS करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये MBBS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांचे आपला पेड काउन्सिलिंगसुद्धा ग्रुप उपलब्ध आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फॉर्म भरून देण्यापासून कॉलेजच्या प्रत्येक रूल आणि रेग्युलेशन्स आणि सर्व गोष्टीचा सिस्टमॅटिक स्टडी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि सर्व्हिस मिळू शकते. त्या संदर्भात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मिनिमम मार्क्स आहेत, जस्ट इलिजिबल 200, 250 असे मार्क्स आहेत आणि डीम्डमध्ये न जाता तुम्हाला जर समजा काही कर्नाटकमध्ये कॉलेजेस असे आहेत की ज्या कॉलेजेसची फीज 22 लाख रुपये आहे. आता गुलबर्गामध्ये एक कॉलेज आहे की ज्याला खाजा बंदे नवाज मेडिकल कॉलेज म्हणतो. या ठिकाणी 20 लाख रुपये फीज आहे, 16 लाख रुपये फीज आहे. त्याचबरोबर SDM श्री धर्मस्थल मेमोरियल मेडिकल कॉलेज धारवाड हे सुद्धा खूप उत्तम कॉलेज. या ठिकाणी सुद्धा 16 लाख रुपये एवढी फीज आहे. या ठिकाणचं मेरिट थोडंसं खाली येऊ शकतं. त्याचबरोबर 22 लाख रुपये आदिचुंचनगिरी किंवा काही रम्या अशा प्रकारचे काही कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला 22 लाख रुपये एवढीसुद्धा फीज आहे की या ठिकाणी आपल्याला मेरिट थोडंसं कमी 400, 450 असेल तरीसुद्धा ॲडमिशन मिळू शकतं. सर्वात त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 18 लाखापासून ते 25 लाखापर्यंत किंवा 32 लाखापर्यंत सुद्धा फीज असणारे NRI कोट्यामधील सीट्स उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये सीट्समध्ये फीजमध्ये निगोशिएशन करून मिळतं आणि दरम्यान 1 ते 1.25 कोटीच्या आसपास इकडे MBBSसाठी ॲडमिशनची उपलब्धता असते. एकंदरीत आपल्या सर्वांना ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून कर्नाटक राज्यामधील MBBS ॲडमिशनसाठीच्या प्रत्येक राऊंड वाईज त्याचबरोबर कॉलेज वाईज असणाऱ्या कट ऑफपासून ते त्याच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये असणाऱ्या फॉर्म फिलिंगपासून ते चॉईस फिलिंग, मॉक अलॉटमेंट, फायनल अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेलं सर्व अलॉटमेंट लेटर, त्यानंतर प्रत्यक्ष ॲडमिशन या संदर्भातल्या डिटेल इन्फॉर्मेशन आणि लेखाजोखा डे टू डेमध्ये तुमच्या प्रत्येक टप्प्यावरती देण्याचा आपला टीम करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये आपण येऊ शकता. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या ह्या सिरीजमधील MBBS इन कर्नाटका ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजमधल्या कंप्लीट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्नाटकमधल्या डीम्ड कॉलेजेससुद्धा काही सुंदर कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी मात्र ऑल इंडिया कोट्यातून 2,05,000 रुपये भरून आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या जवळपास 12 कॉलेजेसमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो. त्यामध्ये टाटा मणिपाल किंवा कस्तुरबा मणिपाल, कस्तुरबा मँगलोर अशा प्रकारचे काही कॉलेजेस आहेत की त्याचबरोबर KS हेगडे, JSS मेडिकल कॉलेज अशा प्रकारचे खूप टॉपचे मेडिकल कॉलेजेस या ठिकाणी डीम्डमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामधून सुद्धा आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन घेता येऊ शकतं. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून 15% गव्हर्नमेंटमधून 650, 625च्या आसपास मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा ॲडमिशन घेता येऊ शकतं. सर्व प्रकारचे कॅटेगरीचे बेनिफिट फक्त याच प्रक्रियेमध्ये आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर जे काही एम्स ज्या कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून कर्नाटकमध्ये घेता येऊ शकणार आहे. सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपण या माध्यमातून कर्नाटका MBBS ॲडमिशनच्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग त्याचबरोबर ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून डीम्ड गव्हर्नमेंट 15% 15% MBBS BDSच्या ॲडमिशनचा इत्थंभूत लेखाजोखा ऑथेंटिकली तुमच्यासमोर मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.